एक नमस्कार, मी मकरंद केतकर. अंकोर विषयी पूर्वी खूप वाचलेलं होतं, ऐकलेलं होतं आणि मला स्वतःला ह्या सगळ्या स्थापत्यशास्त्र, मंदिरं यांच्यामध्ये किंवा जुनी ही सगळी ज्या साईट्स असतात त्यांच्याविषयी पण जनरली मला खूप इंटरेस्ट आहे आणि खूप आवडतं मला ते सगळं बघायला, वाचायला, ऐकायला. तर जेव्हा मला साठे कुटुंबियांकडनं, साठे मॅडमकडनं स्पेसिफिकली कळलं की अशी काही टूर जाते आहे, तेव्हा मी लगेच तयार झालो. नशिबाने त्यावेळेला आमच्या दोघांचंही, माझं आणि मेधाचंही वेळा जुळू शकल्या आणि हे जमून आलं. मला असं वाटतं या सगळ्या ट्रिपचा सगळ्यात महत्त्वाचा भाग माझ्या दृष्टीने नरेंद्र बरोबर असणं हा होता. म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी मे बी अरेंज होऊ शकतात, म्हणजे हॉटेल चांगलं मिळू शकतं, खाणं पिणं चांगलं मिळू शकतं आणि नाही मिळालं तर फारसा फरक पडत नाही, म्हणजे त्रास होऊ शकतो. पण महत्त्वाचा भाग असा आहे की जी गोष्ट आपल्याला बघायला जायचं आहे आणि जी नेमकं आपलं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते ऑब्जेक्टिव्ह सक्सेसफुल होण्यासाठी तुमच्याबरोबर कोणीतरी तज्ज्ञ माणूस असायला लागतो. आणि ही सगळी गोष्ट मला असं वाटतं महत्त्वाची गोष्ट नरेंद्र, ऑफकोर्स इंद्रनील आणि केतकी पण आहेत त्याच्यामध्ये, की हे 3 मंडळी की जी ह्या क्षेत्रातली आहेत आणि बरोबर अजून शेखर काका आहेत, बाकीची मंडळी आहेत की ज्यांनी इंडॉलॉजीमधले कोर्स केलेले आहेत, अशी सगळी मंडळी एकत्र असणं आणि त्यांच्याबरोबर आपण अशा ठिकाणी जाणं हे म्हणजे सोन्याहून सोने पे सुहागा असंच होतं ते सगळं. आणि मला असं वाटतं म्हणजे कदाचित लोक अंकोर वॅटला जातील, तापरूमला नेतील, पण माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे नरेंद्र कायम म्हणत राहिला होता ते बांतेश्री आणि क्रावन. म्हणजे हे जर का झालं नाही तर मला असं वाटतं की अंकोर वॅटला काही अर्थच नाही. म्हणजे सगळं छान आहे, सगळं भव्य दिव्य आहे, पण त्यातली ती जी काही म्हणजे पीक पॉईंट जो म्हणता येईल ना तो या 2 मंदिरांमधला आहे. आणि हे जर का बघायला मिळालं नसतं किंवा याच्याविषयी माहिती कळली नसती तर मला वाटतं आपलं सगळ्यांचं जे काही हे आहे ना ते अर्धवट झालं असतं सगळं आणि आपल्याला कळलं पण नसतं की असं आपण काहीतरी मोठं मिस केलं. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. म्हणजे या सगळ्या चर्चा, ही सगळी मंदिरं इतकं खोलात जाऊन बघणं एनरिचिंग एक्सपिरियन्स आहे अतिशय. आणि मी असं म्हणेन की ज्यांना हे अंकोर वॅट करायचं आहे त्यांनी सगळ्यांनी जरूर इंद्रनील, नरेंद्र आणि केतकी यांच्याबरोबरच हे करावं. थँक्यू.